जामनेर तालुका महसूल प्रशासनाने एका शैक्षणिक संस्थेवर अवैध गौण खनिजाचा वापर केल्यामुळे दंडात्मक कारवाई केलेली आहे। या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वापरणारे आणि त्यांची वाहतूक करणाऱ्यावर आळा बसेल असा विश्वास प्रशासनाला आहे। नेमकी घटना काय आहे ते जाणून घेऊया। पळासखेडे बुद्रुक तालुका जामनेर येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेने अनधिकृत निवासी संकुल, जिओथेरपी इमारत, मुलींचे वसतिगृह, जलतरण तलाव व चेंजिंग रूम अशा विविध बांधकामांची उभारणी केली होती। या बांधकामांसाठी वापरण्यात आलेल्या गौण खनिजांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जामनेर येथील उपविभागीय अभियंत्यांनी तांत्रिक पडताळणी केली। त्यांच्या अहवालानुसार 2146 ब्रास मुरुम व 1062 ब्रास वाळू असा गौण खनिज वापरल्याचे निष्पन्न झाले। या पडताळणीनुसार संबंधित संस्थेला तहसील कार्यालयाने नोटीस बजावली होती व नियमानुसार संधी देऊन देखील त्याचा खुलासा सादर न केल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई केली आहे। या दंडाची रक्कम 5,04,18,580 इतकी असल्याचे तहसील कार्यालयाने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे। या प्रेस नोटनुसार संबंधित संस्थेने 7 दिवसाच्या आत दंडाची रक्कम शासनाकडे जमा करावयाची आहे, अन्यथा महसूल अधिनियमानुसार त्यांच्याकडून सक्तीने वसुली केली जाणार आहे। या कारवाईमुळे अवैध बांधकाम व गौण खनिजाच्या गैरप्रकाराला आळा घालण्याची प्रशासनाची कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले। या कारवाईमुळे जामनेरसह जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली आहे। एका शैक्षणिक संस्थेने हा प्रकार केल्याने याची चर्चा सर्वत्र सुरू आहे।